हा व्यक्ती केवळ 2 महिन्यात 2दा संपूर्ण भारतात व्हायरल झाला. पहिल्यांदा तेव्हा जेव्हा तो प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्ध आचार्य महाराजांच्या दरबारात गेला होता आणि त्याने सांगितलं, माझ्याकडे 18 एकर शेती असूनही मला आजवर बायको मिळाली नाही. आणि आता वय 50 असूनही तो पत्नीच्या शोधात आहे. त्यावरून संपूर्ण देशात चर्चा झाली. मात्र 29 जून रोजी पुन्हा तो व्हायरल झाला, कारण त्याला अखेर एक बायको मिळाली होती. पण या घटनेमागे एक धक्कादायक कट रचलेला होता. एक अत्यंत देखणी तरुणी त्याला भेटली, जिचं नाव त्याला खुशी तिवारी सांगितलं गेलं, पण ती प्रत्यक्षात होती शबाना उर्फ साहिबा बानो, जिने इंद्रकुमारचा अनिरुद्ध महाराजांच्या दरबारातील व्हिडिओ पाहून त्याच्यावर प्रेमाचा सोंग केलं, कारण तिला माहिती होतं की त्याच्याकडे 18 एकर जमीन आहे. इंद्रकुमारने लग्नाचं स्वप्न बाळगून तिच्याशी लग्न केलं आणि ती गोरखपूरमध्ये त्याला बोलावून 4 साथीदारांसह आली. 25 जून रोजी त्यांनी लग्न केलं आणि सुहागरात झालीच नाही, कारण त्या रात्री आरोपीने त्याला दुधात झोपेच्या गोळ्या देऊन गाढ झोपून त्या 4 साथीदारांना बोलावलं आणि त्यांनी इंद्रकुमारवर धारदार शस्त्रांनी वार करत जागीच त्याचा खून केला. त्याच्याकडील कॅश, सोनं, अंगठ्या सर्व हिसकावून घेतल्या आणि मृतदेह गाडीत टाकून कुशीनगर गोरखपूर सीमेवर झुडपात फेकून दिला. त्या 4 आरोपींपैकी एक होता साहिबा बानो हिचा पती कौशल दिंडोशी, दुसरा त्याचा सख्खा भाऊ शमशुद्दीन आणि उरलेले 2 नातेवाईक होते. या सगळ्यांनी मिळून इंद्रकुमारवर संपत्ती लुटण्यासाठी हा भयानक कट रचला होता. नंतर 27 जून रोजी साहिबा बानो हिने स्वतः इंद्रकुमारच्या घरच्यांना कॉल करून सांगितलं की लग्नानंतर तो बेपत्ता आहे. घरच्यांनीही तिला विश्वास दिला आणि मध्य प्रदेश पोलिसात तक्रार दिली, ज्यामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनाही सहभागी करून घेतलं गेलं. अनेक दिवस शोधाशोध करूनही काहीही मिळालं नाही. पण 28 जून रोजी कुशीनगर सीमेवरील झुडपात पोलिसांना एक अनोळखी मृतदेह सापडला आणि 29 जून रोजी मध्य प्रदेश पोलिसांनी इंद्रकुमारचे फोटो उत्तर प्रदेश पोलिसांना पाठवल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. मग इंद्रकुमारच्या कुटुंबियांनी पोलिसांना आरोपी खुशी तिवारी उर्फ साहिबा बानो हिची माहिती दिली आणि तिचा मोबाईल नंबर दिल्यानंतर तिचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आली. एका 50 वर्षीय शेतकऱ्याच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत त्याचं प्रेम आणि लग्नाचं स्वप्न वापरून त्याचं संपूर्ण आयुष्यच हिरावून घेणारी ही घटना आज सोशल मीडियावर चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरली आहे. ही घटना आपल्याला शिकवते की भावनिक गरजांमुळे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. सोशल मीडियावरचं प्रेम, ओळख आणि नातं फार काळ टिकेलच याची खात्री नसते. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी योग्य चौकशी आणि विचार करणं गरजेचं आहे. भावना महत्त्वाच्या असल्या तरी सुरक्षितता आणि सतर्कता याही तितक्याच आवश्यक आहेत. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.